पोषक आहार तज्ज्ञ म्हणून नाव झालेले संख्याशास्त्रज्ञ डॉक्टर पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांच्या कारकिर्दीचा आरंभ झाला तो कृषी संशोधन संख्याशास्त्रज्ञ म्हणून. सुखात्मे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील बुध येथे झाला. त्यांच्या वडिलांचं नाव वासुदेव हरी सुखात्मे आणि आईचं नाव सत्यभामाबाई होतं. सुखात्मे कुटुंब 1919 मध्ये पुण्यात आलं. मॅट्रिकच्या परीक्षेत ते पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. 1932 मध्ये त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून गणितामधील BSc ही पदवी संपादन केली. शिष्यवृत्त्यांच्या सहाय्याने आणि अनेकांनी केलेल्या मदतीमुळे ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. लंडन युनिव्हर्सिटी कॉलेजमधून PhD 1936 साली आणि DSc 1939 साली या अत्युच्च पदव्या त्यांनी संपादन केल्या. पण तरी परदेशात नोकरी न करता ते भारतात परत आले. इथे आल्यानंतर त्यांनी नोकरीसाठी एक इंटरव्ह्यू दिला बनारस हिंदू विद्यापीठामध्ये. त्यावेळी डॉक्टर मदन मोहन मालवीय यांनी त्यांना एक प्रश्न विचारला की आपल्या या गरीब देशासाठी तुम्ही संख्याशास्त्राच्या मदतीने काय करू शकता? थोडक्यात तुमच्या विषयातील तुमच्या अभ्यासाचा फायदा इथल्या गरीब जनतेला कसा काय होणार? या प्रश्नावर एकदम काय उत्तर द्यावं ते त्यांना सुचेना. पण हा प्रश्न त्यांच्या आयुष्यात दिशादर्शक ठरला आणि त्यांनी यामुळेच आपल्या संशोधनाची दिशा कृषी आणि आहार या महत्वाच्या विषयांकडे वळवली. व्यक्ती कितीही गरीब असली तरी ती कुपोषित राहू नये, तिची उपासमार होऊ नये हे त्यांचं ध्येय बनलं.